नमस्कार. आपण लहानपणापासून एक वाक्य सतत ऐकत आलोय. सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. हां, अगदी. पण हे खरंच सत्य आहे का? की चुकीचा सराव आपल्याला कायमचा चुकीचाच बनवतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो ना? किंवा एखादी नवीन सवय लावून घेताना आपण वारंवार का हरतो? आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आजचं आपलं हे जे मिशन आहे ना, ते खूप स्पष्ट आहे. एखादी नवीन गोष्ट आपण नेमकी कशी शिकतो आणि चुकांमधून शिकण्याची आपली नैसर्गिक प्रक्रिया काय असते, हे आपल्याला उलगडून पाहायचंय. नक्कीच. यासाठी आपण एडवर्ड ली थॉर्नडाईक या महान मानसशास्त्रज्ञाची जोडवाद किंवा ज्याला कनेक्शनिझम म्हणतात ना, ती उपपत्ती आणि त्यांच्या अध्ययनाचे नियम अभ्यासणार आहोत. अगदी बरोबर. आणि हा विषय केवळ अभ्यासकांसाठी नाहीये बरं का, सतत काहीतरी नवीन शिकू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा आहे. एडवर्ड ली थॉर्नडाईक हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1911 मध्ये ॲनिमल इंटेलिजन्स नावाचा एक अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. यातून त्यांनी जे विचार मांडले त्याने माणसांच्या आणि प्राण्यांच्या शिकण्याच्या पद्धतीवर असा काही प्रकाश टाकला की त्यातून मानसशास्त्रातील वर्तनवादाचा पायाच रचला गेला. आज आपण शाळांमध्ये किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये ज्या पद्धती वापरतो ना, त्याची पाळेमुळं या 100 वर्षांपूर्वीच्या संशोधनात दडलेली आहेत. चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूया. म्हणजे हा जोडवाद किंवा इंग्रजीत ज्याला आपण कनेक्शनिझम म्हणतो, तो नेमका प्रकार काय आहे? माझ्या वाचनानुसार हे सगळं चेतक म्हणजे एखादी परिस्थिती आणि प्रतिसाद म्हणजे आपण दिलेली प्रतिक्रिया याच्याशी संबंधित आहे, बरोबर? होय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदूमध्ये ह्या दोन गोष्टींचा जो बंध किंवा धागा तयार होतो ना, तीच आपली शिकण्याची प्रक्रिया असते. चेतक म्हणजे अशी कोणतीही घटना जी सजीवाला हालचाल करायला लावते. ओके. आणि प्रतिसाद म्हणजे त्या घटनेवर दिलेली प्रतिक्रिया. बरोबर. जेव्हा एखादी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण काहीतरी कृती करतो. जर त्या कृतीचा शेवट चांगला झाला तर मेंदूतला तो बंध घट्ट होतो. आणि हे सिद्ध करण्यासाठी थॉर्नडाईक यांनी एक अत्यंत रंजक प्रयोग केला. एका भुकेलेल्या मांजराचा प्रयोग. हो, तो लाकडी सळ्यांच्या पेटीचा प्रयोग. मी त्याच्याबद्दल वाचलंय. त्यांनी एक समस्या पेटी म्हणजे एक पझल बॉक्स तयार केली. या पेटीचा दरवाजा उघडण्यासाठी आतमध्ये एक कळ होती. ती दाबली की दरवाजा उघडायचा. अच्छा. आणि त्या पेटीत त्यांनी एका भुकेलेल्या मांजराला ठेवलं. पेटीच्या बाहेर पण मांजराला दिसेल असं एक मस्त माशाचं ताट ठेवलं. आता साहजिकच माशाच्या वासाने मांजराला भूक लागलेली असताना कोणत्याही परिस्थितीत बाहेर यायचं होतं. नक्कीच. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. त्या मांजराने सुरुवातीला काय केलं असेल असं वाटतं? तिने थेट जाऊन ती कळ दाबली का? अजिबात नाही. हो. सुरुवातीला त्या मांजराने नुसतं गोंधळ घातला. कुठेही ओरखडे काढले, वेड्यासारखी इकडे तिकडे धडपड केली, सळ्यांमधनं डोकं बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि या सगळ्या अस्ताव्यस्त हालचालींमध्ये अगदी योगायोगाने तिचा पाय त्या कळीवर पडला. दरवाजा उघडला आणि तिला मासा मिळाला. थांबा. म्हणजे थॉर्नडाईक माणसांची तुलना एका भुकेलेल्या मांजराशी करत होते. तसं पाहिलं तर माणसाची बुद्धिमत्ता आणि शिकण्याची पद्धत यापेक्षा खूप प्रगत नाही का? आपण नुसती अशी वेड्यासारखी धडपड करत नाही. हां, खूप महत्वाचा आक्षेप आहे आणि अनेकांना असा प्रश्न पडतो. वरवर पाहता माणसाची बुद्धिमत्ता जास्त वाटते हे खरं आहे. पण एखादी पूर्णपणे अनोळखी आणि गुंतागुंतीची नवीन गोष्ट शिकताना आपली सुरुवातीची अवस्था या मांजरासारखीच असते. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, पहिल्यांदाच कोडिंग शिकताना किंवा एखादं नवीन वाद्य वाजवायला शिकताना सुरुवातीला आपल्याही हातून अशाच चुका होतात. यालाच थॉर्नडाईक यांनी प्रयत्न आणि प्रमाद म्हणजेच ट्रायल अँड एरर असं म्हटलं आहे. त्यांनी हेच मांजर पुन्हा पुन्हा त्याच पेटीत ठेवलं. आणि या सरावातून एक अतिशय रंजक आलेख समोर आला. पहिल्यांदा बाहेर यायला त्या मांजराला चक्क 10 ते 15 मिनिटं लागली होती. पण जसा सराव वाढला तशा चुकीच्या हालचाली कमी होऊ लागल्या. अगदी बरोबर. 10व्या प्रयत्नात हा वेळ 4 ते 5 मिनिटांवर आला. आणि 100व्या प्रयत्नात त्या मांजराने पेटीत गेल्या गेल्या अवघ्या 5 सेकंदात अचूक कळ दाबली आणि ती बाहेर आली. या लेखावरून एक खूप मोठा धडा मिळतो. शिकणे ही अचानक डोक्यात लख्ख प्रकाश पडण्यासारखी जादू नाहीये किंवा ती अचानक प्राप्त होणारी मर्मदृष्टी नाही. शिकणे ही तुकड्या तुकड्याने वारंवार प्रयत्न करत आणि चुका सुधारत घडणारी एक क्रमिक प्रक्रिया आहे. मांजराने इथे पेटी आणि कळ दाबणे यांच्यात एक मजबूत बंध तयार केला होता. म्हणजे कोणत्याही नवीन क्षेत्रात सुरुवातीला होणाऱ्या चुकांकडे बघून निराश होण्याचं काहीच कारण नाही, कारण ती शिकण्याच्या प्रक्रियेची पहिली पायरीच आहे. अगदी तंतोतंत. आणि याच ऐतिहासिक प्रयोगातून
थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 मुख्य सुवर्ण नियम मांडले. यातील पहिला नियम आहे सज्जतेचा नियम किंवा लॉ ऑफ रेडीनेस. ओके. हा नियम सांगतो की जेव्हा आपली मज्जासंस्था एखादी कृती करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असते तेव्हा ती कृती केल्यावरच समाधान मिळतं. जर तयारी नसेल आणि जबरदस्ती केली तर फक्त अस्वस्थता येते. म्हणजे जोपर्यंत आपण आतून शिकायला तयार नसतो तोपर्यंत कोणीही आपल्याला शिकवू शकत नाही. त्या प्रयोगात जर मांजराचं पोट आधीच भरलेलं असतं तर त्यांनी बाहेर येण्यासाठी ती धडपड केलीच नसती. अगदी बरोबर. व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर शिक्षणाच्या क्षेत्रात हा नियम किती मूलभूत आहे हे लक्षात येतं. वर्गात शिक्षकांनी थेट फळ्यावर लिहायला सुरुवात करण्यापेक्षा मुलांची जिज्ञासा आधी जागृत करणं जास्त गरजेचं असतं. मुले जर मानसिकदृष्ट्या शिकायला तयारच नसतील तर उत्तम ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्यानंतर येतो दुसरा नियम, सरावाचा नियम किंवा लॉ ऑफ एक्सरसाइज. यात 2 भाग आहेत, उपयोगाचा नियम आणि अनुपयोगाचा नियम. जर आपण एखाद्या गोष्टीचा वारंवार सराव केला तर तो बंध मजबूत होतो, पण जर सराव थांबवला तर तो बंध कमकुवत होतो आणि विस्मरण होतं. शाळांमधील पाठांतर, उजळणी याच तत्वावर चालते. बरोबर. पण मला या सगळ्यात तिसरा नियम सगळ्यात जास्त प्रभावी वाटला, परिणामाचा नियम किंवा लॉ ऑफ इफेक्ट. होय, हा नियम सांगतो की ज्या कृतीचा परिणाम आपल्याला सुखद वाटतो, समाधान देतो, ती कृती आपण वारंवार करतो आणि ज्यातून दुःख मिळतं ती कृती आपण टाळतो. मांजराला बाहेर आल्यावर मिळालेला मासा हे एक बक्षीस होतं. नक्कीच. याच परिणामाच्या नियमातून पुढे B.F. स्किनर या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या संशोधनाचा पाया रचला गेला. स्किनर यांनी हेच तत्व वापरून दाखवून दिलं की योग्य वेळेत दिलेलं बक्षीस शिकण्याची गती प्रचंड वाढवतं. हे आजच्या काळातल्या व्हिडिओ गेमसारखं वाटतंय. गेम खेळताना एखादी लेवल पार केली की डिजिटल कॉईन्स मिळतात, छानसं म्युझिक वाजतं. ते बक्षीस आपल्याला पुढची लेवल खेळायला प्रवृत्त करतं. आपल्या नकळत आपण तो परिणामाचा नियम अनुभवत असतो. अगदी उत्तम उदाहरण. व्हिडिओ गेम्स हे याच परिणामाच्या नियमाचे जिवंत आणि आधुनिक रूप आहेत. पण मग एक प्रश्न निर्माण होतो. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, तरीही मानवी मन इतकं साधं आणि सोपं नक्कीच नाहीये. फक्त भूक लागली, सराव केला आणि बक्षीस मिळालं एवढ्यावरच माणसाचं शिकणं थांबत नाही. मानवी अध्ययनाचे आणखी काही सूक्ष्म पैलू आहेत का? नक्कीच आहेत. मानवी मन आणि अध्ययनाची प्रक्रिया केवळ या 3 मुख्य नियमांसामावणारी नाही. म्हणूनच थॉर्नडाईक यांनी याला पूरक असे 5 गौण नियमसुद्धा मांडले आहेत, सेकंडरी लॉज. हे नियम या प्रक्रियेचं खूप बारकाईनं विश्लेषण करतात. त्यातला पहिला आहे बहुविध प्रतिसादाचा नियम, मल्टिपल रिस्पॉन्स. म्हणजे यश मिळेपर्यंत वेगवेगळे मार्ग वापरून बघणे. मला नेहमी टीव्हीच्या जुन्या रिमोटचं उदाहरण आठवतं. रिमोट चालत नसला की आपण आधी बटन जोरात दाबतो, मग रिमोट हातावर आपटो, मग सेल काढून पुन्हा घालतो. जोपर्यंत तो चालत नाही तोपर्यंत वेगवेगळे उपाय करून बघतोच आपण. हा, अगदी तसंच. किंवा स्वयंपाक करताना एखाद्या पदार्थाची चव जमत नसेल तर आपण आधी थोडं मीठ घालतो, मग थोडा मसाला वाढवतो. जोपर्यंत योग्य चव येत नाही तोपर्यंत आपण विविध प्रयत्न करतो. ही सुरुवातीची धडपड नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असते. दुसरा नियम आहे मानसिक स्थिती किंवा अभिवृत्तीचा नियम, लॉ ऑफ सेट ऑर ॲटिट्यूड. म्हणजे काय? शिकणाऱ्याची मानसिकता कशी आहे यावर सर्वस्व अवलंबून असतं. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने मनात पक्क ठरवलंय की मला गणित समजणारच नाही तर त्याला कितीही उत्तम शिक्षक दिले तरी फारसा उपयोग होणार नाही. पण सकारात्मक वृत्ती असेल तर कठीण विषयही सोपा वाटतो. बरोबर. तिसरा नियम आहे अंशात्मक क्रियेचा नियम, लॉ ऑफ पार्शल ॲक्टिव्हिटी. आपण एखाद्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समस्येला एकदम सामोरे जात नाही. आपण तिचे लहान तुकडे करतो आणि एका वेळी एकाच भागावर लक्ष केंद्रित करतो. हे तर अगदी हत्ती कसा खायचा तर एक एक घास करून या म्हणीसारखं झालं. हो ना. उदाहरणार्थ एखादा 5 मिनिटांचं नवीन नृत्य शिकताना आपण सलग 5 मिनिटं नाचत नाही. आपण आधी सुरुवातीचे 8 ठोके शिकतो, मग पुढची स्टेप शिकतो. समस्येचे लहान तुकडे केले की शिकणं सोपं जातं. आणि चौथा नियम कोणता? चौथा नियम आहे सादृश्यतेचा नियम, ॲनालॉजी ऑर असिमिलेशन. नवीन समस्या सोडवताना आपण कायम आपल्या जुन्या यशस्वी अनुभवांचा आधार घेतो. शिक्षणशास्त्रात ज्याला ज्ञातकडून अज्ञाताकडे जाणे म्हणतात ते हेच आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला नवीन स्मार्टफोनमधील एखादं नवीन ॲप वापरायचं असेल तर जुनी ॲप्स वापरताना जे शिकायला मिळाले त्याचाच आधार घेतला जातो.
अगदी बरोबर. मेनू कुठे असेल, बॅडमिंटन कुठे असेल याचा अंदाज आपण जुन्या अनुभवावरूनच लावतो. अगदी तसंच. आणि 5वा गौण नियम आहे सहचर्य परिवर्तनाचा नियम. त्याचा अर्थ असा की एखाद्या चेतकाला दिलेला प्रतिसाद आपण हळूहळू दुसऱ्या संबंधित चेतकाकडे वळवू शकतो. जाहिरात क्षेत्रात याचा खूप वापर होतो बघा. कसे काय? एखाद्या आवडत्या अभिनेत्याला एका विशिष्ट ब्रँडच्या गाडीसोबत वारंवार दाखवला जातो. अभिनेत्याला बघून मिळणारा आनंदाचा प्रतिसाद हळूहळू फक्त त्या गाडीला बघूनही मिळायला लागतो. बापरे, हे सगळे नियम मानवी वर्तनाला इतक्या अचूकपणे पकडतात की थक्क व्हायला होतं. पण मला या संपूर्ण विश्लेषणातली सगळ्यात भारी गोष्ट कोणती वाटली माहितीये? ती म्हणजे 1930च्या दशकात थॉर्नडाईक यांनी स्वतःच्याच सिद्धांतात केलेले बदल. विज्ञानात स्वतःचीच चूक मान्य करून ती सुधारणं याला खूप धाडस लागतं. हो, आणि हे बदल शिक्षण क्षेत्रासाठी खरोखरच क्रांतिकारी ठरले. सुरुवातीला सरावाच्या नियमात त्यांनी म्हटलं होतं की नुसती पुनरावृत्ती केली की माणूस शिकतो. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की केवळ सराव पुरेसा नाही. जर त्या सरावाला फीडबॅक किंवा परिणामाची जाणीव जोडलेली नसेल तर नुसता सराव व्यर्थ आहे. म्हणजे जर कोणी चुकीच्या पद्धतीने पोहण्याचा रोज सराव करत असेल तर तो कधीच चांगला जलतरणपटू बनणार नाही. उलट तो ती चूक अधिक पक्की करेल, बरोबर ना? अगदी बरोबर. त्यांनी एक सोपं उदाहरण दिलं. समजा एखाद्या व्यक्तीने डोळे झाकून वारंवार सरळ रेषा मारण्याचा सराव केला तरी ती रेषा अचूक येणार नाही. कारण आपण चूक करतोय की बरोबर याचा फीडबॅक तिथे नसतो. केवळ डोळे झाकून 1000 रेषा मारल्याने प्रगती होत नाही. पण सगळ्यात मोठा बॉम्ब तर त्यांनी परिणामाच्या नियमात टाकला, ज्याला ट्रंकेटेड लॉ ऑफ इफेक्ट म्हणतात. मूळ नियमात त्यांनी म्हटलं होतं की बक्षीस जसं बंध मजबूत करतं तशी शिक्षा बंध कमकुवत करते. पण 1930च्या दशकात त्यांनी हे सिद्ध केलं की हे साफ चुकीचं आहे. हा एक अत्यंत मोठा आहा मोमेंट होता. बक्षीस जेवढा वेगाने आणि प्रभावीपणे अध्ययनाचा बंध घट्ट करतं तेवढ्या वेगाने शिक्षा तो बंध नष्ट करू शकत नाही. म्हणजे एका अर्थाने शिक्षा खरोखरच काम करत नाही. बरोबर. शिक्षेमुळे केवळ तात्पुरती भीती निर्माण होते. एखादं मूल शिक्षेच्या भीतीने तात्पुरती एखादी चूक करणे थांबवेल, पण मज्जासंस्थेतील तो मूळ बंध कायमचा नष्ट होत नाही. भीती संपली की वर्तन पुन्हा तसंच होतं. खरे. आधुनिक शिक्षणशास्त्रात शारीरिक शिक्षेला जो तीव्र विरोध केला जातो त्याचं हे सर्वात प्रमुख शास्त्रीय कारण आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला बॉसने ओरडल्याने त्याचे काम सुधारत नाही, तो फक्त चुका लपवायला शिकतो. सुधारणा फक्त योग्य बक्षीस आणि मार्गदर्शनानेच होते. हे खरोखरच डोळे उघडवणारे आहे. आता आपण या सिद्धांताच्या आणखी एका अत्यंत व्यावहारिक भागाकडे वळूया, ज्याला अध्ययन संक्रमण आणि समान घटक उपपत्ती किंवा थिअरी ऑफ आयडेंटिकल एलिमेंट्स म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर एका क्षेत्रात शिकलेली गोष्ट दुसऱ्या क्षेत्रात कशी वापरता येते. थॉर्नडाईक यांनी सांगितलं की जर 2 विषयांमधील किंवा 2 क्षेत्रांमधील समान घटक जास्त असतील तर एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयात नक्कीच उपयोगी पडते. जितके समान घटक जास्त तितके संक्रमण सोपे. याची अनेक उदाहरणे आपण आपल्या रोजच्या जीवनात पाहू शकतो. समजा कोणी संस्कृत भाषेतील व्याकरणाचा सखोल अभ्यास केला असेल तर त्याला मराठी भाषेचं व्याकरण शिकणे खूप सोपे जाते, कारण दोन्हीच शब्दांची उत्पत्ती आणि रचनेत खूप साम्य आहे. किंवा सायकल चालवताना तोल सांभाळण्याचं जे कौशल्य आपण शिकतो तेच कौशल्य नंतर मोटारसायकल चालवताना अत्यंत कामी येतं, कारण दोन्हीमध्ये तोल सांभाळणे हा समान घटक आहे. एकाच कंपनीचे सॉफ्टवेअर वापरले असेल तर त्याच कंपनीचे दुसरे सॉफ्टवेअर वापरणे सोपे जाते. मग या संपूर्ण जोडवाद सिद्धांताचा आपल्या रोजच्या जीवनात आणि शिक्षणात कसा उपयोग करता येईल? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शिकणाऱ्यांसमोर एक स्पष्ट ध्येय असायला हवे. जसं त्या मांजरासमोर मासा होता. ध्येय नसेल तर शिकण्याची प्रेरणा जुळणार नाही. दुसरं म्हणजे सराव हा अर्थपूर्ण असायला हवा, केवळ यांत्रिक पाठांतर नको. आणि तिसरं, जे मला सर्वात महत्त्वाचं वाटतं, चुकांचं स्वागत करणं. प्रयत्न आणि प्रमाद ह्या सिद्धांतानुसार चुका करणे ही शिकण्याच्या प्रक्रियेतील एक अत्यंत नैसर्गिक आणि आवश्यक पायरी आहे. आणि शिक्षकांनी नेहमी सोप्याकडून कठीणाकडे जावे. या सिद्धांताचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मंदगती किंवा अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा आशेचा किरण आहे. हा सिद्धांत ठामपणे सांगतो की जर वारंवार प्रयत्न केले आणि योग्य बक्षीस दिले तर कोणतीही गोष्ट शिकता येते. अगदी. कोणाला वेळ कमी लागेल तर कोणाला जास्त, पण योग्य मार्गाने शिकणं प्रत्येकाला शक्य आहे. आजच्या या चर्चेचा थोडक्यात सारांश काढायचा तर अध्ययन ही घाईघाईने किंवा अचानक होणारी गोष्ट नाहीये. ती सज्जता, सततचे प्रयत्न, चुका करणे,
त्यातून सुधारणा करणे, फीडबॅकसह केलेला सराव आणि योग्य बक्षीस या सगळ्यांतून घडणारी एक अत्यंत सुंदर प्रक्रिया आहे. 100 वर्षांपूर्वीचे हे नियम आजही आपल्याला आपण कसे घडतो याचा आरसा दाखवतात. आणि आजच्या या सखोल विश्लेषणानंतर आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. कोणता? जर आपला मेंदू प्रयत्न, प्रमाद आणि बक्षीस म्हणजेच ट्रायल, एरर अँड रिवॉर्ड याच चक्रातून गोष्टी शिकत असेल आणि सवयी लावून घेत असेल, तर आज आपल्या आजूबाजूला असलेल्या स्मार्टफोनच्या सतत वाजणाऱ्या नोटिफिकेशन्स किंवा सोशल मीडियावरील लाईक्स हे आपल्यासाठी एखाद्या समस्या पेटीसारखे म्हणजेच त्या पझल बॉक्ससारखे तर नाहीत ना? बापरे, म्हणजे आपण सगळे त्या मांजरासारखे कळ दाबून बक्षीस मिळवण्याची वाट पाहतोय. सतत स्क्रीन स्क्रोल करणे, एखादी पोस्ट टाकून त्यावर किती लाईक्स आलेत हे वारंवार तपासणे, हे सगळं त्या मांजराच्या धडपडीसारखंच तर आहे. आणि तो लाईक किंवा नोटिफिकेशनचा आवाज म्हणजे आपल्याला मिळणारा मासा किंवा बक्षीस, जिथे आपण सगळे कळ दाबून बक्षीस मिळवण्याची वाट पाहतोय. मग अशावेळी या डिजिटल पेटीतून बाहेर पडण्याचे उद्दिष्ट आपले स्वतःचे आहे की ते दुसऱ्या कोणीतरी म्हणजे त्या ॲप बनवणाऱ्या कंपनीने ठरवले आहे, याचा विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा. खरोखरच हा विचार झोप उडवणारा आहे. आपण स्वतःच्या इच्छेने शिकतोय की कुणीतरी आपल्याला एका अदृश्य पेटीत अडकवून ठेवलंय, यावर सर्वांनी नक्की विचार करा. आजच्या या चर्चेत आपण अध्ययनाच्या या अद्भुत प्रक्रियेचा अनेक बाजूंनी वेध घेतला. पुढील वेळी अशाच एका अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या सिद्धांताचं पुन्हा भेटू. तोपर्यंत नवीन गोष्टी शिकत रहा आणि मुख्य म्हणजे चुका करायला अजिबात घाबरू नका. नमस्कार.